भवानीनगर हा रस्ता सध्या बंद करण्यात आलाय आणि या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली आहे। पिंपळीमध्ये हा कालवा फुटला असून आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या शेतीला याचा मोठा फटका बसलाय। या कालव्याची देखील अजित पवार यांनी पाहणी केली। या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी साचलेलं आहे। तिकडे पेन्सिल चौकाजवळच्या 2 धोकादायक इमारतींमधील कुटुंबियांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। तर तिकडे दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्गावरती खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी आलेलं आहे। हा महामार्गच जणू काही पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। इथे पाण्याचा प्रवाह इतका होता की एक इनोव्हा कार वाहून गेली। सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये। तर ही सगळी दृश्य आपण बघतोय बारामती, सोलापूर या सगळ्या भागामधली। नीरा डावा कालवा फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती हे सगळं पाणी जे आहे ते आता रस्त्यांवरती आलेलं सुद्धा बघायला मिळत आहे। जयदीप भगत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। जयदीप, गेल्या काही दिवसापासून पाऊस पडतो आहे। खरं तर बारामतीमध्ये काल वर्षाला जवळपास 450 मिलीमीटर पाऊस हा बारामतीमध्ये पडतो, परंतु मागच्या 4-5 दिवसातच 350 मिलीमीटर पाऊस जो आहे तो बारामतीमध्ये झालेला आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे तर कॅनल फुटल्यामुळे शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे ना। आज उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते सकाळपासूनच अगदी बारामती शहरातील असेल किंवा ज्या ठिकाणी शेतीचं कॅनल फुटला आहे किंवा इतर ठिकाणी शेतीची पाहणी जी आहे ते अजित पवार करत आहेत। सोबत जिल्हाधिकारी देखील पुण्याचे आलेले आहेत आणि एकंदरीतच काय मार्ग काढता येईल, कशा पद्धतीने नुकसान झालेले याची जी आहे ती माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार घेत आहेत। बारामतीतल्या विविध गावांना भेटी देणार आहेत। तर इंदापूरचे विद्यमान आमदार आणि मंत्री दत्तात्रय भरणे देखील इंदापूरमध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करणार आहेत। अजित पवारांचा दौरा सकाळपासून सुरू झालेला आहे आणि विविध ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते भेट देतात। आता काही वेळापूर्वी या ठिकाणी कॅनल फुटला होता त्याची पाहणी केली। त्याच्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कनेरी येथे आलेले आहेत आणि कनेरी येथून जे आहे ते पाहणीला सुरू करून काटेवाडी, ढेकळवाडी अशा पद्धतीने जे आहे ते अजित पवारांचा आजचा दुपारी 1:30 वाजेपर्यंत दौरा असणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद जयदीप माहितीसाठी। तर पाहणी दौरा सुरू झालेला आहे अजित पवारांचा आणि अजित पवारांनी हा दौरा करत असताना नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। पुणे कलेक्टरला सांगितलंय, सगळ्यांना सांगितलं। सगळ्यात जास्त पाऊस झालाय दौंड बारामती। अरे झालाय तर वर्षाची सरासरी निम्मा पाऊस एका दिवसात पडला। 7 म्हणजे बारामतीतले आकडे 7 इंचाचे, सरासरी 14 इंचाची। कॅनॉल फुटले, पुढे पहिल्यांदा बघू। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा सुरू करूया।